नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव ईश्वरीची कशा पद्धतीने मदत करणार आहे, त्याच्या मनात असलेला गैरसमज कसा दूर झालेला आहे हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. राकेशने कितीही प्रयत्न केले तरीही ईश्वरीच्या बाबांचा जीव कसा वाचलेला आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे राकेशने आता वर्डबॉयचा ड्रेस धारण केलेला आहे आणि तो वर्डबॉय बनून चाललेला आहे आणि तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, ही माझी बावळट बायको जी आहे ना, तिला वेड्यात काढायसाठी हे सगळं मला करावं लागणारच आहे, त्याशिवाय तर होणार आहे का? आणि जर माझं लग्न व्हावं असं वाटत असेल तर सासरे बुवा तुमची एक्झिट तर झालीच पाहिजे, असं म्हणत स्वतःच मोबाईलमध्ये तो फोटो पाहतो आणि म्हणू लागतो की नाही, काहीही झालं तरीही आता सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत, त्यामुळं सासरे बुवांकडे जाणं गरजेचंच आहे, सासरे बुवांची एक्झिट होणं गरजेचंच आहे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता हा जो राकेश आहे तो मूर्खासारखा वागत असतो. तो मास्क घालतो, डोळ्यांवरती भिंगांचा चष्मा घातलेला आहे आणि राकेश हा निघालेला असतो. त्यासोबतच त्याने वर्डबॉयचा ड्रेस धारण केलेला आहे, हातामध्ये इंजेक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ट्रे घेतलेला आहे आणि तो चाललेला असतो. त्यासोबतच त्याच्या डोक्यात प्लॅन सुरू असतात. त्याला माहिती असतं की तिथंच बाहेर ईश्वरी आणि ईश्वरीची आई आहे, पण त्यांना वेड्यात काढणं हे त्याच्यासाठी सोपं असतं हे त्याला माहिती आहे. म्हणून तर तो आता धावत तिकडे निघालेला असतो. कारण काहीही झालं तरीही त्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा हँडल करायच्या हे चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळं राकेश आता चाललेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश आता बाहेर येतो तर पाहतो तिथं ईश्वरी आणि ईश्वरीची आई असते. त्यांना दोघींना पाहतो, त्या दोघीही रडत असतात. त्याला माहिती असतं की काय करू शकतात ह्या, फक्त रडत तर बसलेल्या आहेत ना, सगळं तर माझ्या हातात आहे, सगळं अगदी व्यवस्थित मी ठरवलेलं आहे तसंच होणार आहे, असा प्लॅन त्याचा चाललेला असतो आणि तशा पद्धतीनेच तो निघालेला असतो. ईश्वरी तिथे बाहेर उभा राहून पाहत असते, बाबांकडे पाहत असते. तिला वाईट वाटत असतं, बाबांच्या बाबतीत काहीही विपरीत घडायला नकोय एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे आई सुद्धा तिथं असते, तिलाही त्रास होत असतो. दोघीही तिथे थांबलेले असतात आणि त्यानंतर आता ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईकडे पाहत अगदी घाणेरड्या नजरेने कटाक्ष टाकत हा राकेश निघालेला आहे, का तर त्याला जाऊन ईश्वरीच्या बाबांवरती अटॅक करायचा आहे एवढंच त्याच्या डोक्यात आहे. काही झालं तरी एवढा मोठा अपघात आपण घडवून आणलेला होता तरीही हा म्हातारा जिवंत राहिलेला आहे, तर त्याला संपवलं पाहिजे एवढंच आता त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि त्यामुळेच तो आता ईश्वरीच्या बाबांना संपवण्यासाठी चाललेला असतो. ईश्वरी बिचारी बाहेर रडत असते, पण हा राकेश इतका राक्षसी वृत्तीचा आहे, त्याला जराही लाज वाटत नाही. कारण आपण प्रेम आहे म्हणून सांगतो, ईश्वरीच्या आयुष्याचं वाटोळं करायला चाललेलो आहे, तिकडं अंजलीच्या आयुष्याचं वाटोळं करत आहे आणि एवढं सगळं त्याचं कारस्थान हे सुरू झालेलं असतं. ईश्वरीच्या आईला खूप वाईट वाटत असतं, हे सगळं काय होतंय, काय झालेलं आहे, आमच्याच आयुष्यात असं सगळं काय येतंय, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. आणि बिचारी सुप्रिया रडत असते, ईश्वरीला जवळ घेते आणि दोघीही ढसाढसा रडू लागतात. त्याच नंतर इकडे ईश्वरीही तिथे असते, आईला समजवत असते, आई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणत ईश्वरी आईला समजवते. आईला म्हणू लागते की निवांत राहा, अजिबात काळजी करू नको, बाबांना काही होणार नाही, तू जर असं टेन्शन घेतलं तर कसं चालेल, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आई पण खूप रडत असते, ईश्वरी रडत असते, पण एकमेकींना आधार देत दोघी थांबलेले असतात. घरातला कर्ता पुरुष असं जेव्हा हॉस्पिटलच्या बेडवरती असतो तेव्हा त्या कुटुंबाची अवस्था काय असते ना हे पाहायला मिळत आहे. आणि त्याचवेळी अशा संधीचं सोनं करून घेणारे लांडगे राकेश सारखे तिथं असतात आणि तो लांडगा आता निघालेला आहे त्याच्या शिकारीसाठी. तर इकडे बाबांवर ट्रीटमेंट सुरू आहे, ऑक्सिजन सगळं सुरू आहे आणि त्याचवेळी राकेश तिथे पोहोचलेला असतो. ईश्वरी आणि आई दोघीही रडत आहेत आणि राकेश आतमध्ये जातो आणि बाबांच्या बेडच्या जवळ जाऊन तिथे बसलेला असतो. तो म्हणत असतो की सासरे बुवा खूप प्रयत्न केले हो, संजय देसाई खूपच चिवट निघाला हो तुम्ही, एवढा मोठा अपघात घडवून आणला, त्याच्यासाठी किती पराक्रम केले, मी गाडी मॅनेज केली, मी स्वतः त्या अर्णवचे कपडे घेतले, त्याच्या गाडीसारखी नंबर प्लेट बनवली, गाडी तयार करून घेतली, एवढं सगळं केलं आणि शेवटी हातात काय, काहीच नाही आहे ना. शेवटी तुम्ही काय केलेलं आहे सांगा ना मला. अहो तुम्ही जिवंत राहिलात संजय देसाई, पण कसं आहे माहिती आहे का, तुमच्या जावयासाठी, तुमच्या लेकीसाठी तुम्हाला मरावं लागणार आहे.
तुम्हाला मरावं लागणार आहे असं तो म्हणत असतो. तो म्हणतो की आता काय करू बरं, चाकू, गोळी, सुरा? नाही, मला नाही वाटत या सगळ्यांची काही गरज आहे. असंही तुम्ही आता बेडवरती आहात, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची अजिबातच गरज लागणार नाहीये. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे राकेश बोलत असतो आणि सगळं बोलून दाखवत असतो. एवढा मूर्ख हा राकेश आहे, त्याला जराही लाज वाटत नाहीये की आपण कुठलं कृत्य करतोय याचं सुद्धा त्याला वाटत नाहीये. एवढा मोठा अपघात घडवून आणलेला आहे. तो म्हणतो की कसं आहे माझं आणि ईश्वरी म्हणजे माझा फायद्यासाठी तुम्हाला मारावं लागणार आहे. शेवटी मी जावई आहे ना तुमचा, आणि तुम्ही एवढा त्याग केला तर बिघडत नाहीये, असं राकेशचं बोलणं असतं. तो म्हणतो की साधी सोपी गोष्ट आहे, इंजेक्शन लावायची गरज आहे का? नाही, हे जे ऑक्सिजन मास्क आहे ना ते इथून काढून टाकतो. म्हणजे हा ऑक्सिजन जर बंद केला, हा सप्लाय जर बंद केला तर संपलं की हो तुमचं. म्हणजे कोणावर काही येणारच नाही, माझ्यावर क्लेम यायचा प्रश्नच येत नाहीये कशाचा, असं म्हणत तो बोलत असतो. त्यासोबतच तो मग ऑक्सिजनचा जो कॉक असतो तो कॉक मेन सप्लाय जो आहे तो बंद करतो. म्हणजे त्याला जराही लाज वाटत नाहीये की हा माणूस शेवटच्या घटका मोजतोय आणि हा ऑक्सिजन जर आपण काढला, तो बंद केला तर हा जाऊ शकतो, हे माहिती आहे. म्हणजे थोडीही त्याच्यामध्ये माणुसकी नाहीये, एवढ्या राक्षसी वृत्तीचा हा माणूस आहे. आणि ईश्वरीच्या बाबांनी या राक्षसाला ईश्वरीसाठी चूज केलेलं आहे. अर्णवसारख्या माणसाबद्दल त्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाले आणि त्यांनी ईश्वरीचा हात राकेशच्या हातात देण्याचे ठरवलं. इथे हा कॉक बंद करतो. त्याच्या डोक्यात असं विचार चालू असतात की आपल्याला यांना संपवायचंच आहे, एवढंच मनाशी त्याच्या सुरू असतं आणि त्यामुळं तो त्याच पद्धतीने वागत असतो. ऑक्सिजनचा कॉक आता बंद केलेला असतो आणि त्याचवेळी हा जो राकेश आहे तो पाहू लागतो आणि म्हणतो की आता जावा, निवांत जावा शेवटच्या प्रवासाला, टाटा बाय बाय, असं तो बोलतो. आणि म्हणतो की कसं आहे, आमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही नसणार आहात ना, म्हणजे आशीर्वाद घ्यायचा राहिला ना सासरे बुवा, आत्ता द्या आशीर्वाद, असं म्हणत तो बाबांच्या पायाशी जातो. तिथं पायाला हात लावतो आणि नमस्कार करतो. नमस्कार सासरे बुवा, खरंच तुमच्या आशीर्वादाची ना खूप गरज आहे मला, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्यासोबतच आता तो तिथून निघालेला असतो. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्यातून आता संधी मिळालेली आहे. इकडे अर्णवला उद्ध्वस्त करायचं आहे, तर एकीकडे या ईश्वरीच्या घरच्यांचंही आयुष्य बर्बाद करायचं आहे. म्हणजे त्यांचा फायदा घेऊन इकडे अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. हा इतका घाणेरडा प्लॅन ह्या राकेशने केलेला असतो आणि या राकेशला जराही लाज वाटत नसते, कारण त्याच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की ईश्वरीच्या बाबांना संपून टाकायचं, ईश्वरीच्या बाबांना इथे मारून टाकायचं, एवढंच त्याने ठरवलेलं असतं. पण तेवढ्यातच नर्स येते आणि नर्स येऊन तिथं पाहू लागते. तिला मॉनिटरवर काहीच दिसत नाही, ती घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की नाही, डॉक्टरांना बोलवायला गेलं पाहिजे. ईश्वरी आणि आई दोघीही तिथं असतात आणि मग ईश्वरी म्हणत असते की काय झालं असेल. ईश्वरी आता डॉक्टरांच्या बरोबर तिथे बाबांच्या रूममध्ये जाते आणि तिथे जाऊन पाहू लागते. तेव्हा बाबांची तब्येत बिघडली हे तिच्या लक्षात येतं. डॉक्टर म्हणतात की तुम्ही इथे काय करताय, चला बरं बाहेर चला, असं म्हणत डॉक्टर ईश्वरीला बाहेर जायला सांगत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे. बाहेर येऊन ती रडू लागते. आई विचारत असते काय झालं ग, तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही, बाबांची तब्येत ठीक नाही आहे गाई, असं म्हणत ती रडत असते. तेव्हा मात्र इकडे डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात की यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली, हे सगळं काय झालंय, कोण होतं इथे, कोणी लक्ष ठेवलेलं होतं, असं म्हणत डॉक्टर बोलत असतात. आणि डॉक्टर बाबांना चेक करतात आणि तेव्हा पाहतात तर काय, त्यांना धक्का बसतो. तो जो कॉक आहे ऑक्सिजनचा, जो ऑक्सिजन लेवल कमी झाले याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं काहीतरी गोंधळ झालाय, म्हणून तो ऑक्सिजनचा नॉब चेक करतात तर तो बंद झालेला असतो. सिस्टरला म्हणतात कोण होतं इथे, लक्ष ठेवायचं कळत नाहीये का, ऑक्सिजन बंद झालेला होता त्यांचा, एकतर पेशंट क्रिटिकल कंडिशनला आहे. तेव्हा डॉक्टर आता बाहेर येतात आणि सांगू लागतात की काही नाही, त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झालेली होती, बाकी काही नाही आहे, व्यवस्थित आहे, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर ईश्वरीला खूप बरं वाटतं. बाप्पाच्या कृपेने कुठेतरी आज बाबांचा जीव वाचलेला असतो आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे अर्णव आता अंजलीशी बोलत असतो. अंजली म्हणत असते की अर्णव, मला कळतच नाही रे चिंटू, म्हणजे
सगळं जे काही घडत आहे ते माझ्यामुळेच घडत आहे असं मला वाटत आहे. एकतर तुम्ही सगळेजण घरातले माझी एवढी काळजी करत असता आणि त्यासोबतच अशा पद्धतीनं माझ्यामुळं तुम्हाला त्रास होत असतो, हे सगळं ती बोलत असते. माझी तब्येत आजकाल अशी का नाजूक झालेली आहे मला कळतच नाही आहे असं अंजली बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो, अगं ताई, डॉक्टरांनी सांगितलंय ना सगळं नॉर्मल आहे, ब्लड टेस्ट केलेली आहे, सगळं व्यवस्थित आहे, मग तू कशाला काळजी घेते सांग बरं, उगीच तू टेन्शन घेत राहते. तुला माहिती आहे का, लहान असताना तू मला एक गोष्ट सांगायची आणि तुला माहिती आहे ना माझ्या हाताला जखम झालेली होती आणि मग मी अक्षरशः रडत बसायचो आणि म्हणायचो माझी जखम कधीच बरी होणार नाहीये. तेव्हा तुम्हाला सांगितलेलं होतं की चिंटू हे बघ कसं आहे माहिती आहे का, आधी मनाची जखम बरी होणं गरजेचं आहे, मग शरीराची. मग ताई मी तीच गोष्ट आता तुला सांगतोय, तू जर असा मनातच विचार करत बसली तर मला सांग, तुझ्या मनाची जखम जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत तुझ्या शरीराची जखम बरी होणार आहे का? असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तो त्याच्या ताईची समजूत घालत असतो, तिला सांगत असतो की अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुला काहीही झालेलं नाही. थोडासा विकनेस असणं वगैरे स्वाभाविक आहे आणि तू गोळ्या औषधं घेतीस ना वेळेवर, मग कसं काय होईल सांग बरं, असं तो तिला समजून सांगत असतो. इकडे अंजली मात्र म्हणत असते की हो रे चिंटू, आणि मग दोघंही हसू लागतात. म्हणजे फायनली चिंटूने अंजलीच्या चेहऱ्यावरती हसू परत आणलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने बहीण भावंड एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आईबाबांच्या माघारी या दोघांनीही एकमेकांची साथ कधीच सोडलेली नसते. इकडे आकाश मात्र अर्णवला फोन करतो. अर्णवला तो खूप कॉल करत असतो पण अर्णवने त्याचा कॉल रिसीव्ह केलेला नसतो. शेवटी आकाश घरी आल्या आल्या अर्णवच्या रूममध्ये धावत जातो आणि त्याचबरोबर अर्णवला सांगू लागतो, अर्णवला म्हणू लागतो की अरे दादा, तू तिला किती फोन केलेत, कुठं होतास तू, तुझा फोन लागत नव्हता. त्यावेळेस मात्र अर्णव म्हणतो की अरे तुला मी नंतर कॉलबॅक केला पण तुझा नॉट रिचेबल होता, काय झालं बोल ना. आकाश सांगू लागतो की ईश्वरीच्या बाबांचा अपघात झालेला आहे आणि ते सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो काय, कधी झाला त्यांचा अपघात, असं अर्णव विचारू लागतो. तेव्हा आकाश म्हणतो की हो, आता त्यांना ॲडमिट केलेलं आहे, त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. नेमकं हे बोलणं वल्लरीनं ऐकलेलं असतं. वल्लरी म्हणत असते म्हणजे ती ईश्वरी, आता अर्णव तिकडे गेला तर तिच्याबद्दल त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर येईल, हे घडायला नको आहे मला, असं ती विचार करू लागते. ती म्हणते की काहीही झालं तरीही मला अर्णवला तिथं जाण्यापासून थांबवावं लागणार आहे, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि त्याचबरोबर अंजली दोघी बोलत असतात. अंजलीला मात्र काळजी वाटत असते. अर्णव म्हणतो तुला कसं कळलं, तेव्हा तो सांगत असतो की मला नम्रतेचा कॉल आला. आणि इकडे आता अर्णव विचार करू लागतो की हे सगळं काय आहे, कारण मी ईश्वरीच्या बाबतीत किती वाईट विचार करत होतो आणि ती तिथं प्रॉब्लेममध्ये आहे. म्हणजे मी हा विचार केलाच नाही की तिच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी झालेलं असेल, पण हे सगळं काय घडतंय हा विचार डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आता विचार करू लागलेला असतो की म्हणूनच ईश्वरीने माझा फोन घेतलेला नाही किंवा हे सगळं झालेलं आहे. त्यानंतर इकडे आता अंजली असते. अंजली म्हणते काय झाले अर्णव, काय प्रॉब्लेम झालाय का, तेव्हा तो सांगू लागतो. त्यानंतर इकडे आता डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात तुमच्या घरात दुसरं कोणी नाही आहे का, तुमचा भाऊ वगैरे कोणी, त्यांना बोलावून घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही, आम्हीच आहे, बोला तुम्ही माझ्याशी. तेव्हा डॉक्टर तिला म्हणत असतात की हे बघा, तुमच्या वडिलांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि आपल्याला त्यांची मोठी सर्जरी करायला लागणार आहे, त्यासाठी लाखो रुपये खर्च येत आहे, तर ॲडव्हान्स पेमेंट तुम्ही आधी करा आणि त्यानंतर मग आपण ट्रीटमेंटला सुरुवात करूया. ट्रीटमेंटच्या आधी ॲडव्हान्स पेमेंट होणं गरजेचं आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की काय, लाखो रुपये, आता ईश्वरीला धक्का बसलेला असतो. तेव्हा डॉक्टर सांगत असतात की हे बघा, लवकरात लवकर हे होणं गरजेचं आहे, जर तुम्ही लवकरात लवकर पैसे भरले तरच आपण ट्रीटमेंटला सुरुवात करू शकतो, अन्यथा ट्रीटमेंट आपण सुरू करू शकत नाही, त्यामुळं निर्णय घ्यावा लागणार आहे, असं सांगितलेलं असतं. ईश्वरी मात्र आता इकडे विचार करू लागते की हे सगळं काय घडतंय, आता काय करायचं हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. ईश्वरी मात्र हॉस्पिटलमध्ये असते. आता ती विचार करू लागते, तिला कळत नाही आहे की एवढे पैसे कुठून आणणार आहे मी, बाबांच्या ऑपरेशनसाठी एवढ्या पैशांची गरज आहे, पण आता मी काय करू, कुठून आणू एवढे पैसे. इकडे आकाश जो आहे तो फोनवरती बोलत असतो. तो सांगत असतो की हो, मला तो फोन आलेला होता आणि त्यामुळं मला कळलेलं आहे, असं त्याचं सांगणं असतं. आणि तेव्हा मात्र आकाशचं हे बोलणं जे चालू आहे ते वल्लरीने ऐकलेलं असतं आणि तिला तर मिरच्याच झोंबलेल्या असतात.
कारण तिला असं वाटत असतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता याला जाब विचारला पाहिजे. कारण याला कसं कळलं हा खूप मोठा प्रश्न आहे. याला कुठून समजलं, का का ह्याच्यापर्यंत ही गोष्ट कुठून आली, हे प्रश्न तिला पडलेले असतात. आणि ती मात्र विचार करू लागते. ती विचारत असते आकाशला की तुला कसं कळलं हे सगळं. तेव्हा आकाश म्हणत असतो की अगं त्या नम्रताचा फोन आलेला. ती म्हणते नम्रता म्हणजे त्या ईश्वरीची बहीण ना, मग तिचा फोन तुला का आला आणि तिने तुला फोन करायची गरज काय, हे मला अजिबात चालणार नाही आकाश, एवढं लक्षात ठेव, असं वल्लरी आता आकाशला बोलत असते. आकाश म्हणत असतो की आई हे सगळं काय चाललंय तुझं, तू असं काय बोलतेस ग. तेव्हा वल्लरी म्हणत असते जे योग्य आहे ना तेच बोलत आहे मी तुला, कारण तुझ्या लक्षात येत नाहीये लोक कशी असतात काय करतात ते, म्हणूनच तुला हे सगळं सांगत आहे, एवढं लक्षात असू दे. अशा पद्धतीने वल्लरीचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणत असतो की अगं आई समजून घ्यायचा प्रयत्न कर ना, वेगळं काहीच नाहीये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा ईश्वरी विचार करत आहे. ईश्वरीला प्रश्न पडलाय की मी कुठून आणणार आहे एवढे पैसे, काय करणार आहे, मला काय करावं लागेल एवढ्या पैशांसाठी, हे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र ईश्वरी विचार करत आहे. ईश्वरी म्हणत आहे की नाही, मला आता काही करून पैशांची जुळवाजुळव करावीच लागणार आहे, माझ्या बाबांसाठी हे सगळं मला करावं लागणार आहे. आणि त्यासोबतच ईश्वरीचा विचार चालू आहे. आणि त्यासोबतच ती म्हणते की नाही म्हणजे नक्की काय करू मी, कशा पद्धतीने करू तरच मला हे सगळ्यातून मार्ग काढता येईल, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि ती निघालेली असते, ती चालत असते. तेवढ्यातच ती थकते आणि तिथे असलेल्या एका बेंचवरती ती टेकते. बेंचवरती टेकल्यानंतर मात्र तिच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू झालेले असतात. तिला कळत नसते की मी करणार आहे काय, या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत मॅनेज, मी एवढे पैसे कुठून आणणार आहे, डोक्याला हात लावते ती. तिच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो की आता करू काय, कारण एवढे पैसे तर द्यावे लागणार आहेत आणि ते कुठून आणायचे हेच तिला कळत नसतं. आणि ईश्वरी मात्र विचार करू लागते. तेवढ्यातच तिला आवाज ऐकू येतो, मी सिंदूर. आणि ईश्वरी वरती पाहते, अर्णव, अर्णव सर तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं खरंच सॉरी, मला आत्ता कळलं म्हणून मी आलेलो आहे, अगदी धावत पळत आलो, मला कळलं नव्हतं ना तेव्हा, म्हणून मला यायला उशीर झाला, असं अर्णव तिला सांगू लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर बघा ना बाबांची कंडिशन काय झाली. तेव्हा ईश्वरीला तो सांगू लागतो की अगं काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल, मी आलोय ना आता. अगं खरंच मला थोडासा उशीर झाला, म्हणजे मला कळलंच नव्हतं ना गं, अंजली ताईला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं ना, रुटीन चेकअप होतं तिचं, त्याच्यामुळं मला कळलं नाही, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता ईश्वरी रडत असते आणि ती सांगत असते अर्णव सर बाबांची तब्येत. तेव्हा अर्णवला ती मिठी मारते आणि रडायला सुरुवात करते. अर्णव ईश्वरीला मिठीत घेतो, तिला पाठीवरती हात ठेवतो आणि तिला आधार देतो. खरं तर ईश्वरीला मॉरल सपोर्टची खूप गरज असते, पैशांचं काही करता येईल पण जो मॉरल सपोर्ट गरजेचा असतो तो मात्र अर्णव तिला मॉरल सपोर्ट देतो आणि ईश्वरीशी बोलू लागतो. ईश्वरी मात्र रडत असते, तिला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, कोणत्याच गोष्टी तिला काहीच समजत नसतात. ती फक्त आणि फक्त रडत असते. तिला काळजी वाटत असते की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, या सगळ्यातून काय करायचं आहे, हे मात्र तिच्या पुढे नसतं. अर्णव तिचे डोळे पुसतो आणि तिला सांगतो की अजिबात रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही, मी सांगितलंय ना आता. आणि असं म्हणत तो तिला म्हणत असतो की मी आलोय ना, हात पुढे कर. ईश्वरीने हात पुढे केलेले असतात आणि अर्णवने तिच्या हातामधून हात फिरवून तो स्वतःच्या हातात घेतलेला असतो आणि तिला म्हणत असतो की बघ आता सगळे तुझे प्रॉब्लेम माझ्याकडे आलेले आहेत, त्यामुळं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे, तुझे सगळे टेन्शन सगळे प्रॉब्लेम हे मी माझ्याकडे घेतलेले आहेत आणि आता तू निवांत राहा, बाबांना काही होणार नाही. खरं तर ईश्वरीला याच मॉरल सपोर्टची गरज होती आणि तो मॉरल सपोर्ट अर्णवकडून तिला भेटत असतो. आणि ईश्वरीला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि तो म्हणत असतो की आता बघ बरं मी सिंदूर, आता चेहऱ्यावरती स्माईल आल्यावर बरं वाटतंय ना तुला, असं म्हणत तिची समजूत घालत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. फायनली कुठंतरी ईश्वरीला तो आधार, जो आधार तिला हवा होता, अर्णवने तिला समजावणं गरजेचं होतं, अर्णवने येणं गरजेचं होतं आणि ती गोष्ट तिला मिळालेली असते. अर्णव तिथं आलेला असतो. अर्णवच्या येण्याने ईश्वरी खरं तर सुखावलेली असते, तिला बरं वाटत असतं आणि तिच्या चेहऱ्यावर गोड अशी स्माईल आलेली असते आणि ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ईश्वरीला नंतर लक्षात येतं की बापरे,
तिला तर हा भास झालेला होता. हे सगळं काय घडतंय असा प्रश्न ईश्वरीला पडतो. आणि त्यासोबतच ईश्वरी मात्र आता रडत असते. तिला वाईट वाटत असतं की अर्णव सर यायला पाहिजे होते, पण अर्णव का आलेला नाही, आणि त्याचबरोबर हे सगळं का झालेलं आहे. आणि मग ईश्वरी विचार करू लागलेली आहे. ईश्वरी म्हणते की हे सगळं काय होतंय, मी कुठून आणणार आहे एवढे सगळे पैसे. आता इकडे अर्णवने ठरवलेलं आहे की ईश्वरीला भेटायला जायचं आहे. अंजली म्हणत असते की नाही, मला नाही वाटत की तू गेलं पाहिजे, कारण तिथली परिस्थिती, आपल्या घरातलं बिघडलेलं वातावरण, या सगळ्या गोष्टी. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं तिला गरज आहे माझी, आता मी गेलं पाहिजे तिच्या मदतीला. इकडे आत्या आलेली असते. आत्या म्हणत असते की तू आणि सुप्रिया दोघीही घरी जा, बघ ना काय अवस्था झाली आहे. मी आणि नमो आहे इथे, आणि काही वाटलं तर मी कळवेल तुला, असं ईश्वरीला आत्या सांगत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही नको, मी थांबते इथं. पण आत्याने ठरवलेलं आहे की ईश्वरीला घरी पाठवायचं आहे, ईश्वरी घरी गेली पाहिजे, म्हणून आत्याने तिला समजून सांगितलेलं असतं. इकडे अंजली म्हणत असते की नाही अर्णव, मला नाही वाटत की तू गेलं पाहिजेस, असं अंजली बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव तिची समजूत घालत असतो. अर्णव म्हणत असतो की नाही ताई, मला जावं लागणार आहे, ईश्वरीला आत्ता गरज आहे माझी, आणि मी जर नाही गेलो तर कसं चालेल सांग बरं, असं म्हणत त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अर्णव जायला निघालेला असतो. नेमकं ते बोलणं राकेशने ऐकलेलं असतं, आणि राकेश तिथं पोहोचलेला असतो. राकेश म्हणतो की अर्णवला थांबवलं पाहिजे. मग राकेश आहे तो आजींकडे जातो. आजींना सांगू लागतो की आजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अशा हजारो केसेस मी पाहतो. आपला अर्णव जर तिथे हॉस्पिटलमध्ये गेला तर तो त्या नको त्या केसमध्ये अडकून राहील, म्हणून मला असं वाटत आहे की तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊ देऊ नका. काहीही झालं तरीही अर्णव हॉस्पिटलमध्ये जायला नकोय, असं राकेश बोलत असतो. आणि आजींचे कान भरलेले असतात. आणि नेमकं अर्णव आता निघालेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. तो घरातून बाहेर पडेपर्यंत आजी पण शांत राहते, आणि तो उंबरट्याच्या बाहेर पाऊल टाकणार तोच आजी म्हणते की अर्णव, तुला माझी शपथ आहे, तू जायचं नाहीस. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आजी तिथं गरज आहे, मी तिथं जाणं गरजेचं आहे. आणि इकडे आता सुप्रिया म्हणत असते की कुठून पैशांची जुळवाजुळव करणार आहे, काय करणार आहे आपण. आता अर्णव ईश्वरीच्या मदतीला कसा धावून जाईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.